बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, ज्याला स्वतःच्या जीवनात व कार्यात यशस्वी व्हायचे असेल त्यांनी स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात कार्य निवडावे आणि तेच कार्य पूर्ण करावे। जर दुसऱ्याच्या आवडीने तुम्ही कार्य निवडाल आणि कार्य कराल तर जीवनात व कार्यात सुद्धा अपयश येईल बांधवांनो। उदाहरणार्थ, एका गावातील उच्चशिक्षित तरुणाला त्याच्या गावातील माणसाने ठरवलं याला आपण राजकारणामध्ये नेऊया, कारण हा उच्चशिक्षित आहे आणि आपल्या गावाचं काहीतरी भलं करत असं त्याने ठरवलं होतं गावाच्या लोकांनी। म्हणून त्याला उभं केलं, परंतु त्याला त्या राजकारणाचं आवड नव्हती आणि विशेष म्हणजे त्याला गंधही नव्हता। त्याला आवड होती ती दुसरीच आवड होती। त्याला आवड होती टीचिंगची, काहीतरी करण्याची, समाजासाठी करण्याची, म्हणजेच टीचिंग शिकवण्याची, मुलाला भविष्य घडवण्याची, कुठं सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्याची। परंतु राजकारणात त्याला अतिशय आवड नव्हती, कशाची आवड नव्हती। म्हणून तो त्या कार्यात अपयशी झाला, जे त्या लोकांनी ठरवलं होतं त्यासाठी राजकारण, त्या राजकारणात तो अपयश ठरला। कारण त्याची आवड नसल्यामुळे त्याने ते क्षेत्रच निवडलं नाही, तर त्यामुळं तो अपयश ठरला। तर त्या ठिकाणी ते बुजुर्ग लोक होते ते सक्सेस झाले आणि ते निवडून सुद्धा आले। मला सांगायचं तात्पर्य बांधवांनो मग एवढं की तुम्हाला तुमच्या जीवनात जे आवडीचं क्षेत्र आहे तेच क्षेत्र निवडा। जर दुसऱ्याच्या सांगू वाणीनं क्षेत्र निवडाल तर तुम्हाला तुमच्या जीवनात व कार्यात सुद्धा अपयश येईल आणि तुम्ही तुमचं सर्व काही गमावून बसाल। एवढं ठिकाण सांगायचं म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं म्हणलं तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणा जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा। म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यासुद्धा काम पडेल। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं। एवढं त्या ठिकाणी सांगत म्हणून धन्यवाद व्हिडिओ ऐकल्याबद्दल।